बातमी आहे लातूरमधून। लातूरमधील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या 6वीच्या विद्यार्थिनीने स्वतःचं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे। दरम्यान लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या 6वीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने तिचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर येते। माहितीनुसार नवोदय विद्यालयातील अभ्यासाचा ताण आणि अतिरिक्त दबावामुळे विद्यार्थिनीने हे कृत्य केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र तिच्या नातेवाईकांनी हा प्रकार तिने स्वतःहून केलेला नसून घातपाताचा अंदाज असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणाला आता एक संशयाचं स्वरूप निर्माण झालंय। दरम्यान अनुष्का किरण पाटोळे असे या 12 वर्षाच्या मुलीचं नाव आहे। या विद्यार्थिनीने स्वतःचं आयुष्य संपवलंय। तिचा देह या मुलीच्या वसतिगृहातील खोलीमध्ये पलंगाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला। ही विद्यार्थिनी अत्यंत हुशार आणि चुणचुणीत असल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान तिने टोकाचं पाऊल का उचललं याचा सध्या तपास सुरू आहे। घडलेल्या घटनेमुळे तिच्या कुटुंबियासह शैक्षणिक वातावरणात सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान विद्यार्थिनीचे वडील औसा तालुक्यातील टाका गावातील रहिवासी असून ते मोलमजुरी करून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि ही मुलगी वसतिगृहामध्ये राहत होती आणि तिथेच ही संपूर्ण घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून देह देखील लातूरच्या शासकीय वैद्यकीय विद्यालयामध्ये तपासणीसाठी पाठवलेला आहे। दरम्यान याचा उलगडा आता पोलिसांकडून सुरू आहे। वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्याची देखील चौकशी केली जात आहे। या विद्यार्थिनीच्या पालकांनी, कुटुंबियांनी ही घटना तिने स्वतःहून केलेली नसून तिच्यावर कोणीतरी हे करण्यासाठी दबाव आणला गेला असल्याचा आरोप या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केला आहे। त्यामुळे आता पोलीस सुद्धा या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत। वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चौकशी करत आहेत आणि मात्र या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये आणि वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण